अब नहीं आऊंगा दोस्त, अब नहीं आऊंगा, बता देना। भारताचा मँचेस्टर समजल्या जाणाऱ्या सुरतमधील अनेक मजूर सध्या आपल्या राज्यात परतत आहेत. त्यामुळे वस्त्रोद्योग संकट आता अधिक गंभीर बनलं असून मार्च 2026 मधील ताज्या माहितीनुसार हे संकट तिहेरी फटका म्हणून समोर येत आहे. युद्ध, इंधन टंचाई आणि महागाई या तिन्ही घटकांमुळे शहरातील अर्थव्यवस्था आणि मानवी जीवन विस्कळीत झालं आहे. सुरतच्या वस्त्रोद्योगाला इराण आणि इस्रायल युद्धाचा थेट फटका बसला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा मर्यादित होत आहे. त्यामुळे सुरतच्या टेक्स्टाईल निर्यातीला मोठा फटका बसला आहे. सुरतमध्ये काम करणाऱ्या अनेक मजुरांकडे रेशन कार्ड नाही, त्यामुळे त्यांना सिलेंडर मिळत नाही. 5 किलो सिलेंडरचा भाव 500 रुपयांवरून थेट 2500 रुपयांवर गेला आहे. त्यामुळे मजुरांना सिलेंडर घेणं परवडत नाही. सिलेंडर नसल्यानं स्वयंपाक बनवणं देखील कठीण झालं आहे. चुलीवर घरमालक स्वयंपाक करू देत नाहीत, त्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. सुरतमधून मजुरांचं मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर सुरू आहे. सुरतमध्ये एकूण स्थलांतरित मजूर आहेत 15 लाख. त्यातील 5 ते 8 लाख मजूर आपल्या गावी परतले आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिसा आणि उत्तराखंड या राज्यातून सुरतमध्ये मजूर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी येत असतात. सुरत जवळील उधना आणि सुरत स्टेशनवर मजुरांची प्रचंड गर्दी होत आहे. खायला अन्न नाही आणि भाडे द्यायला पैसे नाहीत, त्यामुळे मजुरांवर दुहेरी संकट ओढावलं आहे. तसेच सुरतमधील प्रिंटिंग आणि डाईंग कारखाने आठवड्यात 2 दिवसच सुरू असतात. तसेच उत्पादनात देखील 50% घट झाली आहे आणि कारखाने 24 तासांवरून आता 12 तासच सुरू असतात. तसेच दररोज जवळपास 100 कोटीचं नुकसान झाल्याची माहिती देखील आहे. मजुरांना फक्त रेशन कार्डचीच अडचण नाही तर मुबलक पगार देखील नाही, त्यामुळे मजूर गावी परतण्याचा निर्णय घेत आहेत. दरम्यान युद्धाची तणावजन्य परिस्थिती अशी सुरू राहिली तर सुरतमधील अनेक युनिट्स कायमस्वरूपी बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दीर्घकालीन आर्थिक नुकसान होण्याचा देखील धोका आहे. सुरतमधील स्थलांतरित मजुरांवरील संकट हे केवळ त्यांच्यापुरतंच नाही, कारखाने आणि त्यावर अवलंबून नसणाऱ्या इतर घटकांवर देखील ओढावलं आहे. युद्ध, इंधन टंचाई आणि त्यामुळे वाढलेली महागाई या तिहेरी कात्रीत अडकलेले हे संकट सध्या भारतातील सर्वात मोठ्या वस्त्रोद्योग शहरावर ओढावलं आहे. अब नहीं आऊंगा दोस्त, अब नहीं आऊंगा, बता देना।